सगळे मुद्दे आज आपल्याला समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे आणि त्या मुद्द्यांच्या संदर्भातली चर्चा सुद्धा आपल्याला करायची आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। कराडनं देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा एसआयटीचा आरोप आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात कराडच्या भोवती कायद्याचा फास आवळायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसात संतोष देशमुखांचं कुटुंब कराडवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करत होतं। आता मकोका अंतर्गत कारवाईमुळे कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढणार। वाल्मिक कराडवर मकोकाचा बडगा, कायद्याच्या कचाट्यात अडकला कराड। पवनचक्की खंडणी प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। खंडणी प्रकरणी कराडच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं। पण त्याच दरम्यान अत्यंत वेगानं नाट्यमय घडामोडी घडल्या। सीआयडीनं वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली। यानंतर मकोकाच्या गुन्ह्यात सीआयडीनं पुन्हा एकदा कोर्टाकडे त्याचा ताबा मागितला। त्यासाठी कराडला पुन्हा मकोकाच्या कोर्टात हजर करण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। कराडनं संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे आता कराड भोवती कायद्याचा फास आवळला गेलाय। प्रोसिजरल पार्ट आहे, त्यांनी ऍप्लिकेशन दिलं, त्यांना ऑलरेडी एमसीआर दिल्यामुळे एका गुन्ह्यामध्ये, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोटेक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे। त्यांना उद्या कोर्टात हजर करतील। जे काही आपण उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर, आम्ही ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी, त्यावेळेस पुढची दिशा ठरवू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांच्याकडून सातत्यानं केली जात होती। सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर कराडवर मकोका अंतर्गत कारवाई होणार का याविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच सीआयडीनं वाल्मिक कराडवर मकोकाचा बडगा उगारला। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या 103 BNS मध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती। त्यामुळे आतापर्यंत तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाहीये। त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणे योग्य। ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर पुढची प्रक्रिया। गेले 14 दिवस सीआयडीकडून वाल्मिक कराडची खंडणीच्या गुन्ह्यात चौकशी करण्यात आली। खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात काही संबंध आहे का याचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून केला जातोय। खरं तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सीआयडीनं 8 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। पण कराडची मात्र केवळ खंडणी प्रकरणी चौकशी केली जात होती। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पुढचे 22 दिवस तो पोलिसांच्या हाती लागला नाही। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। अखेर 31 डिसेंबर रोजी पुण्यात वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला। यानंतर त्याची सीआयडी कडून कसून चौकशी केली जात होती। आता त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।